मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली। कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही, शंभूराज देसाईंचा पुनरुच्चार। पडिगोद्रीत जरांगेंचे समर्थक आणि ओबीसी आंदोलक पुन्हा आमने-सामने। ओबीसींच्या उपोषण स्थळासमोर जरांगेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्यानं वाद निर्माण। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला। आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। तर मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनाचा पैसा खर्च का केला, नाईकांचा सवाल। अजित पवारांना भेटण्यामागे राजकीय कारण नाही, भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवांचा दावा। तर निवडणूक लढणार का यावर मात्र ठोस उत्तर नाही। चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानचं पावित्र्य मलिन करतायत। तिरुपतीच्या लाडू वादावर वायएसआर रेड्डींची पहिली प्रतिक्रिया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची विनंती। सातारा जिल्ह्यातलं कास पठार फुललं, पण बेशिस्त वाहन चालकांमुळे ट्रॅफिक जाम। 5 ते 7 किलोमीटर अंतरापर्यंत लागल्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा। शिर्डीच्या साईबाबांना 12 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मुकुट अर्पण। दानशूर भक्तानं नाव मात्र ठेवलं गुपित। चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 धावांनी दणदणीत विजय। अश्विननं घेतल्या 6 विकेट्स, तर जडेजानं 3-2 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 आघाडी। चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी। 97 वर्षांच्या इतिहासात प्रथमच पटकावलं सुवर्णपदक। महिलांची टीमही आहे सुवर्णपदकाच्या शर्यतीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।